नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 15 ऑगस्ट पर्यंत अलमट्टीची पातळी 517 मीटर पर्यंत ठेवा. जिल्हा अधिकारी डॉक्टर राठोड. अलमट्टी धरणाची पाणी पातळी 15 ऑगस्ट पर्यंत 517 मीटर पर्यंतच ठेवा, अशी सूचना जिल्हा अधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी बागलकोट जिल्हा प्रशासनाला केली आहे. पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पाणी विसर्गाबाबत समन्वय ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव व बागलकोट जिल्हाधिकाऱ्यांची गुरुवारी सायंकाळी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणातील पाणी विसर्गाबाबत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व डेटा तसेच अलमट्टी, हिप्परगीतील विसर्गाची माहिती वेळेवर एकमेकांना देण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष म्हणाले, पावसाळ्याच्या कालावधीत हिप्परगीचे सर्व दरवाजे उघडलेले असणे आवश्यक आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, गेल्या 2 वर्षापासून चांगला समन्वय झाला आहे. बागलकोटचे जिल्हाधिकारी तथा उपायुक्त संगप्पा म्हणाले, दैनंदिन सर्व डेटा शेअर झाल्यास नियोजन करणं सोयीचं होणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटक आंतरराज्य बैठकीत यापूर्वी ठरलेल्या धोरणानुसार अलमट्टीतील पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे. 15 ऑगस्टपर्यंत पातळी 517 मीटरपर्यंतच असावी आणि हिप्परगीतील विसर्गही सुरूच ठेवावा लागेल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.